डरपोक असल्यानं शिबिराच्या दिवशी कारवाईचा दिवस निवडला असं राऊतांनी म्हटलंय। दर्गावरील अनधिकृत बांधकामावर नंतर कारवाई करू शकले असते असंही राऊतांनी म्हटलंय। तर बाळासाहेबांचे विचार मानणारे असते तर कारवाईचं स्वागत केलं असतं। देवयानी फरांदे यांनीही संजय राऊतांना उत्तर दिलंय। कारवाई ही नंतर करू शकत होते ना, पण आजचा दिवस निवडला। महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे, त्यावेळी आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय, जळू आहात तुम्ही आणि तुम्ही डरपोक आहात। तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते, आमच्या सावलीची भीती वाटते, आमच्या शिवसेनेच्या, लक्षात घ्या। म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग नसती उठाठेव तुम्ही करताय, त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही। 15 दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढलेला आहे। मी तुम्हाला ते सांगतोय, हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोण हात नाही धरू शकणार। हां, ते मुहूर्त आधी काढत बसतात, कधी कुठे दंगल घडवायचे, कधी कुठे काय करायचे, कधी कोणावरती कारवाई करायचे, त्याचेच मुहूर्त काढून पंचांग गुन्ह्याचे लोक बसलेले असतात। तुमच्या शिबिराकडे लक्ष कोणाचं आहे? तुम्ही बोलतायत म्हणून आम्हाला तुमचं शिबिर कळलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की उद्धव ठाकरेंची शिवसेना जर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवरती चालणारी असेल तर त्यांनी ह्या घटनेचं स्वागत केलं असतं, परंतु ते कुठल्या कशा पद्धतीने आता वागायला लागलेले आहे, ते हिंदुत्वाचा मुद्दा जे आहे हे पूर्णतः विसरून गेलेले आहे। उलट त्यांनी सांगायला पाहिजे होतं, बाळासाहेब ठाकरे असे तर त्यांनी सांगितलं असतं, पोलीस प्रशासनाचं अभिनंदन केलं असतं की मी आज नाशिकमध्ये आलोय आणि तुम्ही कारवाई केलेली आहे, मी तुमचं अभिनंदन करतोय। शिवसेना युबीटीचा जो नाशिकचा निर्धार की निश्चय मिळावा असा आहे। प्रत्येक लहान मोठ्या पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार लोकशाहीनं दिलेला आहे आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून तिथे ते मेळावे करतील, पुन्हा एकदा शिंदेसाहेबांची बदनामी करतील, पुन्हा एकदा शिंदेसाहेबांवर वाटेल ते बोलतील, पण त्याचा काडीमात्रही परिणाम शिंदेसाहेबांवर आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेवर होणार नाही। उदय सामंतला विचारा, तुम्ही जे बाळासाहेब शिवसेना करताय, तुम्ही किती पक्ष बदलून आलात आणि मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे आमच्या कधी आला होतात आणि का आला होतात? फार मोठा उदात्त हेतूने आला होतात का? महाराष्ट्र घडवण्यासाठी वगैरे नाही ना। तुम्ही व्यापारी आहात, तुम्ही पैसे कमवायला आलात, सत्ता गेली, तुम्ही तिकडे गेलात उद्योग करायला, उद्योगमंत्री आहात तुम्ही। तेव्हा तुम्हाला शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळा, तुम्हाला काय माहिती? तुम्ही शरद पवारांचे झाला नाहीत, ज्या पवारांनी तुम्हाला राजकीयदृष्ट्या घडवलं, तुम्ही आमचे काय होणार?